Good morning, all my dear students. Yesterday we have discussed about the type of fissions, that is homolytic fission and heterolytic fission. Today we are going to discuss one of the simplest but most important topic, that is classification of reagent. कोणतीही रिएक्शन पूर्ण होण्याकरता, for the completion of any reaction we need a reagents, because reagents are the attacking species. These are the attacking species which might be electron rich असू शकते, or which might be electron deficient, right? Means this attacking species जे आपण म्हणत आहे ते रिएजंट्स आहेत. ते रिएजंट्स इलेक्ट्रॉन रिच पण असू शकते, और ते इलेक्ट्रॉन डेफिशियंट पण असू शकते. इट माइट बी एनिथिंग. मग आपल्याला स्टडी काय करायचंय? आपल्याला स्टडी करायचंय की हाऊ दे आर क्लासिफाईड. ओके, की त्यांचं क्लासिफिकेशन काय, राईट? जर मी सिम्पली हे मेन्शन करण्याचा प्रयत्न करतो की फॉर एक्झाम्पल इफ रिएक्टंट इज चेंजेस टू प्रोडक्ट, ओके, देन ड्युरिंग द रिएक्शन दिस अटॅकिंग स्पेसिस हॅज टू प्ले द रोल. मग हे अटॅकिंग स्पेसिसचं क्लासिफिकेशन काय असेल? ओके, नाव डिपेंडिंग अपॉन whether they are electron rich or electron deficient, broadly these are classified into two major classes. त्यातला पहिला आहे that is electrophiles. यालाच आपण म्हणू शकतो इलेक्ट्रॉन डेफिशियंट, राईट? आणि दुसरा क्लास आहे न्यूक्लिओफाइल्स, आणि यालाच म्हणतो आपण इलेक्ट्रॉन रिच. नाउ just concentrate over the terms: electrophile, electron deficient; nucleophiles, that is electron rich, right? मग क्लासिफिकेशन ऑफ रिएजंट ब्रॉडली कशामध्ये डिवाइड झालाय? इलेक्ट्रोफाइल्स अँड न्यूक्लिओफाइल्स. नाउ वी विल टेक दिस वन बाय वन. नाउ लेट मी चेंज द कलर. ओके, यातलं पहिलं हेडिंग घेऊ आपण, दॅट इज electrophiles, right? Now electrophiles, it is denoted by E प्लस. आता काही खूप मोठा कन्सेप्ट नाही, राईट? की इलेक्ट्रोफाइलला ई प्लस ने डिनोट केल्या जाते. नाउ इफ यू ऑब्झर्व, इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, म्हणजे याच्यापाशी इलेक्ट्रॉनची काय आहे? कमतरता आहे. ओके, नाउ इफ इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, याचा अर्थ इट कॅन ऍक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन
फ्रॉम अदर स्पेसीज. म्हणजे हा दुसऱ्या स्पेसीज पासून काय ऍक्सेप्ट करू शकते? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. नंबर 4, याला मी असंही लिहू शकतो की इट विल बी अटॅक बाय इलेक्ट्रॉन रिच स्पेसीज. Okay. In other language, electrophiles are also also referred as Lewis acid. आणि लेविज ऍसिड म्हणजे काय? ते आर इलेक्ट्रॉन डेफिशियंट. राईट. लेविज ऍसिड स्टँड फॉर इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसीज. सर्वात महत्वाचं की दे आर इलेक्ट्रॉन लविंग. आता हा टर्म आहे. वाय इलेक्ट्रॉन लविंग? बिकॉज इट इज इलेक्ट्रॉन डेफिशियंट. मग जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, राईट, त्याचं अट्रॅक्शन किंवा अपेक्षण कुठं असेल? टुवर्ड द इलेक्ट्रॉन्स. दॅट्स वाय दे आर इलेक्ट्रॉन लविंग. एक महत्वाचा पॉइंट आहे की इलेक्ट्रोफाइल मे बी न्यूट्रल. न्यूट्रलचा अर्थ असा होते की यावर कोणताच काय नसेल, पॉझिटिव्ह चार्ज नसेल. मे बी न्यूट्रल स्पेसिस. मी एक्झाम्पल घेणार आहे, त्यामध्ये क्लिअर होईल. मग पहा, it is denoted by E plus. It is electron deficient. It can accept pair of electron from other species. It will be attacked by electron rich species. It is also referred as Lewis acid. They are electron loving and electrophile may be neutral species. एक्झाम्पल घेतो मी की फॉर एक्झाम्पल जे की आपण जे थेरॉटिकल लिहिलं आहे ते थोडं आपण काय करू, एक्झाम्पल घेऊन क्लिअर करू. की फॉर एक्झाम्पल आय एम टेकिंग Cl प्लस, I am taking Br plus, I am taking I plus, I am taking NO2 plus, I am taking NH4 plus, right? I am taking CH3 plus, CH3, CH2 plus. भरपूर एक्झाम्पल आहे तसे. ओके. ना इफ यू ऑब्झर्व, ते ऑन द बेसिस ऑफ चार्ज मी सरळ सरळ यांना काय म्हणू शकतो की दे आर इलेक्ट्रोफाइल्स. Right? But there is a second category, like AlCl3, like BF3, like BBr3. Okay. If you observe this compound, यांच्यावर कोणताच पॉझिटिव्ह चार्ज नाही, but still they are the Lewis acids. That's why they are comes under the category of neutral electrophiles. मी थोडं याला एक्सप्लेन करतो की वाय दे आर न्यूट्रल इलेक्ट्रोफाइल. जर मी यांचं स्ट्रक्चर जर ओपन करून लिहितो तर एक Cl, हा दुसरा Cl, हा तिसरा Cl, हा बोरॉन आहे. एक F फ्लोरीन, हा दुसरा फ्लोरीन आणि हा तिसरा फ्लोरीन. हाही बोरॉन आहे. हा Br, Br, Br. राईट. ऑक्टेट थेरी काय म्हणते? आता इथं ऑक्टेट थेरी तुम्ही एक्सप्लेन नाही करणार, पण ऑक्टेट थेरीचं असं मत आहे की सेंट्रल ॲटमच्या सराउंडिंगला 8 इलेक्ट्रॉन्स पाहिजे. आणि जर तुम्ही इथं काउंट केले, फॉर एक्झाम्पल सपोज तुम्ही जर काउंट केले, इट हॅज बीन फाउंड दॅट 2, 4 अँड 6, 6 इलेक्ट्रॉन्स. राईट. म्हणजे याचा अर्थ हा स्पेसिस काय आहे? डेफिशियंट आहे ना. म्हणजे याचा अर्थ दिस ऑल विल ऍक्सेप्ट अ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. पेअर ऑफ
electrons, and that's why they are referred as a Lewis acid. मग मी असं म्हणू शकतो काय की Lewis acids are the electrophile? Of course. If they are accepting a pair of electron, तर Lewis acid काय आहेत? They are also electrophiles on the basis of octet theory. राईट? पहा, इतकाच टॉपिक आहे, त्यामध्ये की खूप सारं नाही. राईट? He electrophile E plus, it is electron deficient. It can accept pair of electron from other species. It will be attacked by electron-rich species. It is also referred as a Lewis acid. They are electron loving. Electrophile may be neutral species. त्याचं मी आता एक्सप्लेनेशन दिलं. ज्यावर एक्झॅक्ट पॉझिटिव्ह चार्ज दिसून राहिला तिथे इलेक्ट्रोफाइल्स आहेत, पण असे काही कंपाऊंड आहेत यांचं ऑक्टेट पूर्ण नाही, तर दे आर ऑल्सो ऍक्ट एज अ लिव्हिज ऍसिड. ना जर इलेक्ट्रोफाइल समजलं असेल तर न्यूक्लिओफाइल इज एक्झॅक्टली ऑपोजिट. फॉर एक्झाम्पल, आता मी न्यूक्लिओफाइल घेतो, आपण पुन्हा कम्पॅरेटिव्ह स्टडी घेऊ. दॅट इज न्यूक्लिओफाइल. काय असेल पहिला पॉइंट की जनरली इट इज डिनोटेड बाय NU निगेटिव्ह. राईट? की याला आपण कशाने डिनोट करतो? NU निगेटिव्ह. इलेक्ट्रोफाइल काय होता? ई पॉझिटिव्ह. बरं, इलेक्ट्रोफाइल वॉज इलेक्ट्रॉन डेफिशियंट, याचा अर्थ इट इज इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. राईट? तिसरा पॉइंट की इट कॅन ऍक्सेप्ट पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द अदर स्पेसिस. याचं काय असेल? इट कॅन डोनेट. इलेक्ट्रोफाइल ऍक्सेप्ट करत होता तर इट कॅन डोनेट काय? पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स टू अदर स्पेसिस. राईट? चौथा पॉइंट, इट विल बी अटॅक बाय इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस. हा काय असेल? इट अटॅक ऑन इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस. हा कोणावर अटॅक करेल? इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिसवर अटॅक करेल. नंतर इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज अ लेविज ऍसिड. तर न्यूक्लिओफाईलला मी काय म्हणू? इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज लेविज बेस. हे लेविज ऍसिड बेस थेअरी नुसार आपण डिस्क्रिप्शन देत आहे. नंतर नेक्स्ट काय होतं की दे आर इलेक्ट्रोफाइल्स आर वेअर इलेक्ट्रॉन लविंग. हा काय असेल? दे आर न्यूक्लियस लविंग. कारण की न्यूक्लियसवर कोणता चार्ज असते? पॉझिटिव्ह चार्ज. दे आर न्यूक्लियस लविंग. बरोबर आहे ना की न्यूक्लियोफाइल बिअरिंग अ निगेटिव्ह चार्ज अँड न्यूक्लियस बिअरिंग अ पॉझिटिव्ह चार्ज. राईट? जसे इलेक्ट्रोफाइल हे न्यूट्रल स्पेसिस होते, तसेच देर आर सम न्यूक्लियोफाइल आर ऑल्सो न्यूट्रल इन नेचर. एक्झाम्पल मी घेईलच. ठीक आहे? लेट्स ट्राय टू क्लॅरिफाय दिस कॉन्सेप्ट विथ सर्टन एक्झाम्पल्स. काही एक्झाम्पल घेतो. जसं Cl निगेटिव्ह, Br निगेटिव्ह, I निगेटिव्ह, NO2 निगेटिव्ह, Cn निगेटिव्ह, व्हॉट एव्हर द चार्ज, ज्याच्यावर काय असेल? चार्ज असेल. OH निगेटिव्ह म्हणजे हायड्रॉक्साईड. राईट? तर क्लिअरली यांच्यावर कोणता चार्ज आहे? निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे ऑल आर न्यूक्लिओफाइल. बट देर आर सम स्पेसिस लाईक अमोनिया with a pair of electron. Right? Alcohol with a pair of electron. Amine with a pair of electron. आता यावर क्लिअर कट असा निगेटिव्ह चार्ज नाही आहे, बट दिस स्पेसिस हॅज वन बेसिक प्रॉपर्टी ज्याला आपण म्हणतो अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन.
अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, यालाच आपण असं म्हणतो लोन पेअर. राईट, यालाच काय म्हणतो आपण, दॅट इज लोन पेअर. मग आता इफ यू ऑब्झर्व तर डिस्क्रिप्शन सेमच आहे. ठीक आहे, की जसं इलेक्ट्रोफाईल मध्ये आपण काय म्हटलं होतं, की सपोज ऑक्टेट रूल पूर्ण नसेल, तो काय करते, पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करते. राईट, तर न्यूक्लिओफाईल म्हणजे काय, जर अनशेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर हा काय करेल, डोनेट करेल. म्हणजे हा जो न्यूक्लिओफाईल आहे, हा कोणता न्यूक्लिओफाईल आहे, इट इज न्यूट्रल न्यूक्लिओफाईल. बोथ कन्सेप्ट रन पॅरल, दोन्ही कन्सेप्ट काय येतात, सोबत सोबत जातात. राईट, सो हे जे कन्सेप्ट आहेत, इलेक्ट्रोफाईल आणि न्यूक्लिओफाईल, हे थ्रू आउट द ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपल्या कामात येते, थ्रू आउट. त्यामुळं हे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घेणे आवश्यक आहे. राईट, आणि आय होप सो की यामध्ये जर तुम्ही कम्पॅरेटिव्ह स्टडी केली, इलेक्ट्रोफाईलचा स्टडी तुम्ही जर न्यूक्लिओफाईल सोबत कम्पेअर केला, ते दॅट विल बी द इझिएस्ट टॉपिक टू अंडरस्टँड. पुन्हा मी हे याचा व्हिडिओ गुगल क्लासरूमवर शेअर करेल. जर तुम्हाला काही डाऊट असेल, डिफिकल्टी असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्यामध्ये मला क्वेश्चन विचारू शकता. आय विल डेफिनेटली आन्सर. राईट, नेक्स्ट लेक्चरला वी विल स्टार्ट द इंटरमिजिएट्स. टॉपिक थोडा हटके आहे, थोडा इंटरेस्टिंग आहे. ठीक आहे मग, सो वी विल मीट in the next session with the intermediates.